परभनी से बड़ी खबर सामने आ रही है। परभनी में आयोजित इन्वेस्ट इन परभनी निवेश परिषद के जरिए जिले के औद्योगिक विकास को बड़ी गति मिलने की उम्मीद है। इस परिषद में 162 उद्यमियों के साथ सामंजस्य करार किए गए। इन करारों के माध्यम से परभनी जिले में 1622 करोड़ रुपए से अधिक का निवेश होने की जानकारी दी गई है। वहीं इसमें करीब 15,617 स्थानीय लोगों के लिए रोजगार के अवसर निर्माण होने की उम्मीद है। पालक मंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर ने कहा कि सरकार का लक्ष्य परभनी का विकसित और अग्रणी जिला बनाना है। स्थानीय उद्यमियों को शासन की योजनाओं, अनुदान, वित्तीय सहायता और जरूरी मंजूरियों के लिए प्रशासन की ओर से सहयोग दिया जाएगा। परभनी में ग्रीन एनर्जी और वेस्ट टू ओल्ड उद्योग को भी बढ़ावा देने की तैयारी है। महाराष्ट्र का पहला इंटीग्रेटेड सीबीजी क्लस्टर स्थापित करने की मांग की गई। कृषि अवशेष, गोबर और जैविक कचरे से सीबीजी और जैविक खाद तैयार कर किसानों के लिए अतिरिक्त आय और रोजगार के अवसर पैदा करने पर जोर दिया जाएगा। वहीं फूड प्रोसेसिंग और ई कॉमर्स क्षेत्र में भी बड़ी निवेश की घोषणाएं सामने आई है। जिलाधिकारी संजय सिंह चौहान ने उद्यमियों, युवाओं और महिलाओं से नई तकनीक और नए व्यवसाय को अपनाने के परभनी के विकास में योगदान देने की अपील की। कुल मिलाकर 1622 करोड़ का निवेश और 15,000 से ज्यादा रोजगार की उम्मीद। परभनी के औद्योगिक विकास के लिए ये परिषद एक महत्वपूर्ण कदम मानी जा रही है। लोक पुकार न्यूज, परभनी। यांचे अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। या उपक्रमासाठी आलेल्या सर्व गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे मनापासून स्वागत करतो। परभणी हा प्रामुख्याने कृषी प्रधान जिल्हा, त्यामुळे कृषी पूरक उद्योग, अन्न प्रक्रिया, जैव ऊर्जा, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि एमएसएमई उद्योगांच्या विकासासाठी मोठी क्षमता या जिल्ह्यामध्ये आहे। यातून परभणी एक सक्षम औद्योगिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित होईल अशी मला पूर्ण खात्री आहे। अर्थात त्यासाठी सातत्याने असे उपक्रम आयोजित करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे। महाराष्ट्र हे अनेक बाबतीत देशातील अग्रणी राज्य आहे। सर्वाधिक एफडीआय, सर्वाधिक गुंतवणूक, सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प, सर्वाधिक स्टार्टअप, सर्वाधिक रोजगार निर्मिती हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे। पण हा विकास होत असताना तो समतोल असावा हे आपले प्रारंभीपासूनचे मत आहे। त्यामुळेच आज अमरावती, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार अशी अनेक नवीन औद्योगिक केंद्रे तयार होत आहेत। परभणीत आता कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्लस्टर उभारण्यासाठी वेगळा त्यांनी पुढाकार घेतला आहे। परभणीसारख्या शहरातही गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्ट परभणी हे एक नवीन दालन ठरेल आणि यातून नवीन गुंतवणूक, नवीन उद्योग, नवीन रोजगार निर्मिती होईल। गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असेल ही हमी मी देतो। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला माहिती असणार, काही वर्षांपूर्वी मी पतंजलीला जाऊन रामदेव बाबांना पण भेटली होती की त्यांच्या दूध डेअरी, त्यांचे जे काही आयुर्वेदिक औषधांचे प्रोडक्ट्स आहेत ते आमचे शेतकरी या ठिकाणी पिकवू शकतात, यासाठी तुम्ही गुंतवणूक करा। पण त्याला तेव्हा मला यश आलं नाही। त्यानंतर मी अमूल कंपनीकडे पण गेली काही वर्षांपूर्वी, त्याला सुद्धा मला यश आलं नाही। पण आज मागच्या 1.5 वर्षापासून म्हणजे जशी मी पालकमंत्री झाले तेव्हापासून ठरवलं होतं आणि म्हणून आज तुम्ही बघितला हा आपला पहिला इन्व्हेस्ट इन परभणी कार्यक्रम अतिशय यशस्वी झालेला आहे। यामध्ये पुष्पाल होम टेक्सटाईल्स जे मागच्या 20 वर्षांपासून भारतातलं सर्वात मोठं ई कॉमर्सचं मार्केट ज्यांचं बाहेर देशांमध्ये आहे, सर्वात मोठा बिझनेस ज्यांचा आहे, ते पुष्पाल होम टेक्सटाईल चा या ठिकाणी डायरेक्टर आले होते। त्यांनी 350 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली। दसऱ्याला त्याचं भूमिपूजन आपण करत आहोत। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी 250 लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे। त्याचबरोबर प्राईम फ्रेश ही लिस्टेड कंपनी आहे जी शेतकऱ्यांच्या सोबत काम करते। तर 10,000 शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी त्यांच्या उत्पादनाला भाववाढ देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी 250 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्याचे एमओयू केलेलं आहे आणि त्यांनी मागच्या 3 महिन्यापासून काम सुद्धा सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर पालवी ॲग्रो, आपल्याकडे एवढं मोठं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असून
1972ला ती युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती, पण आज तागायत एकाही BSc MSc झालेल्या मुला-मुलींना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी लागतील असं कुठलीही कंपनी या ठिकाणी स्थापन नव्हती झाली. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आणि ॲग्री युनिव्हर्सिटी आहे आणि पालवी ॲग्रो जे अत्याधुनिक AI युक्त शेती शेतकऱ्यांनी करण्यासाठी भारतातलं महाराष्ट्रातलं पहिलं ज्याचं सॅटेलाइट AI युक्त असं त्यांचं एक तंत्रज्ञान आहे. त्यांनी आपल्या इकडे काम सुद्धा ऑफिसचं सुरू केलेलं आहे. तुम्ही जाऊन बघू सुद्धा शकता. 300 ते 350 ॲग्री डिग्री होल्डरांना या ठिकाणी जॉब देण्याचं त्यांनी कमिटमेंट केलं आहे. 200 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत आणि कालांतराने ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढणार. हे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स होते आणि आणखी आपल्याही जे या भूमिपुत्रांनी सुद्धा मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलंय. त्याचबरोबर CBG कॉम्प्रेस बायोगॅस क्लस्टर आपला जिल्हा व्हावा म्हणून माझा मानस होता आणि मुख्यमंत्री मोदयांनी पण महाराष्ट्रातलं पहिलं CBG क्लस्टर परभणीला देण्याचा शब्द दिलेला आहे. त्या दृष्टीने CBG क्लस्टरसाठी सुद्धा 75 कोटी रुपयाचे 2 MOU आपल्याकडे झाले आहेत. असे 500 कोटी रुपयाचं CBGचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात व्हावं हा आपला मानस आहे आणि त्यासाठी सकारात्मक सर्व मंडळी आहेत. म्हणून हा यशस्वी आपला पहिला प्रयोग झालेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पण असे प्रयोग चालूच राहतील. जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स आपल्या परभणीमध्ये गुंतवणूक करतील, ज्याला बघून आपल्या परभणीतले सुद्धा आपल्या परभणीमध्ये पण क्षमतावान इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पण मधल्या काही गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये थोडी उदासीनता आली होती. पण मला खात्री आहे की आजच्या ह्या कार्यक्रमानंतर त्यांचाही उत्साह वाढेल आणि अनेक भूमिपुत्र सुद्धा या ठिकाणी त्यांच्या इंडस्ट्रीज या ठिकाणी टाकतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांना आणि प्रत्येकाची यादी आपल्याला देण्यात येईल की कोणती कंपनी आहे, त्यांनी किती कमिटमेंट केलेली आहे आणि कशावरती काम करतात त्याची यादी आपल्याला. आता बघा जवळपास 12-13 हजार लोकांना रोजगार निर्मिती आपली ह्या 1 ते 3 वर्षामध्ये होणार. जिल्ह्यातल्या ज्या MIDC आहेत त्यांचा सुद्धा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर आपण MIDC स्थापन झाले. हे बघा MIDC शिवाय सुद्धा आपल्याच जिल्ह्यातले CA धूत यांनी प्रायव्हेट इंडस्ट्रीयल झोन करून त्या ठिकाणी सुद्धा चांगली इंडस्ट्री उभी करून दाखवलेली आहे. त्यामुळे MIDCचा आग्रह करण्यापेक्षा आम्ही ह्या ज्या कंपन्या आणल्या त्यांना आपणच MIDC सारखे सर्व त्या ठिकाणी उभं करून देणार आहोत. जे आपल्या मला बरेचसे आपल्या MIDC मध्ये ज्यांचे पूर्वीचे उद्योग आहेत रेंटेड जागेमध्ये आहेत त्यांनी सुद्धा विनंती केली की त्यांना आणखी एक्सपांड करायचं आहे. कुणाला 3 एकर जागा पाहिजे, कुणाला 2 एकर, त्यांना सुद्धा आपण ती जागा उपलब्ध करून देणार. ऊर्जेच्या आपण त्या ठिकाणी ट्रान्समिशन त्यांना लाईन मिळवून देणार, पाण्याची व्यवस्था करणार. दीदी ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटरच्या माध्यमातून स्किल डेव्हलपचे जेवढे कोर्स असतात त्याच्या माध्यमातून बँकेला फाईल येतो पण बँक त्याला सहकार्य करते. त्याला सिव्हिल सिव्हिल सगळं असतानाही बँक त्याला लोन देत बँक करणार नाही. कारण बँकचे पण आज प्रतिनिधी छोट्या उद्योगांसाठी बँक त्याला सहकार्य करत नाही. फाईली असेल तसं तिथंच ठेवून त्याच्यावरती बघा दर महिन्याला आम्ही मिटिंग घेतोय. खास करून आपले बँकेचा प्रतिनिधी अनुभव असलेले हट्टेकर साहेब यांना सुद्धा आपण स्पेशल त्यासाठीच अपॉइंट केलेले की जी बँक अशा पद्धतीने आपल्या तरुणांना आपल्या जे शेतकरी बंधू भगिनींना काही शेतमाल प्रक्रिया उद्योग करायचा असेल त्यांना अशी नकारात्मकता दाखवत असेल त्यासाठी आपण हट्टेकरांना स्पेशल अपॉइंट केले.